नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महा-टी-ई-टी म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2025 रोजी होणाऱ्या बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र संबंधित काही घटक। हे घटक तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 साठी अत्यंत उपयोगी असे ठरते। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। अध्यापनाची उपपत्ती म्हणजे एखाद्या घडण्यासंबंधी ते तसेच का घडते याची शास्त्रीय विवेचन करण्याची पद्धत म्हणजे अध्ययन उपपत्ती होय। तर या उपपत्तीचे 3 भाग पडतात। पहिला भाग आहे सहचर्यवादी उपपत्ती, दुसरा भाग आहे ते ज्ञानात्मक उपपत्ती आणि तिसरा भाग आहे आधुनिक किंवा अन्य उपपत्ती। तर एक एक करून ह्या विषयातील विभागातील आपण उपपत्त्या बघूया। तर सुरुवातीला आहे सहचर्यवादी उपपत्ती। या उपपत्तीमध्ये थॉर्नडाईक यांचा प्रयत्न उपपत्ती, पॅव्लॉव यांची अभिजात अभिसंधान उपपत्ती, स्किनर यांची साधक अभिसंधान उपपत्ती, वॅटसन, ग्रुंती आणि हल ह्या येतात। त्यानंतर ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये कोहलर, कफका, समकारवादी मनोदृष्टीमूलक उपपत्ती यांचा समावेश होतो। त्यानंतर आसुबेल यांची अध्ययन व उद्देशन उपपत्ती, जेरम ब्रुनर यांची ज्ञानात्मक उपपत्ती, लेविन यांची क्षेत्रीय उपपत्ती आणि आधुनिक अन्य उपपत्तीमध्ये डॉक्टर ब्लूम यांची प्रभुत्व संपादन उपपत्ती, अल्बर्ट बांडोरा यांची सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन पद्धती, तिसरं आहे माध्यमाती प्रक्रियाकरण प्रतिमान। तर ही झाली अध्यापनाची उपपत्त्या आणि त्यांचे प्रकार आणि त्या उपप्रकारामध्ये असणारे मानसशास्त्रज्ञ आणि त्यांच्या उपपत्त्या। अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।